याची स्पष्ट भूमिका आम्ही पहिल्या दिवसापासून दिली. मी कालही बोललेले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मतावर ठाम आहे की ज्याला कोण आम्ही स्वतः पार्लमेंटमध्ये आरक्षणाबद्दल सगळ्यात जास्त बोलणारी खासदार सुप्रिया सुळे. त्यामुळे ह्या पूर्ण आरक्षणाच्या बाबतीत सरकार अतिशय असंवेदनशील आहे. या राज्याचे माननीय मुख्यमंत्री जेव्हा आपले हे होते विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांनी स्टेटमेंट केलं होतं. मला विनम्रपणे त्यांना त्या स्टेटमेंटची आठवण करून द्यायची, कारण का तेव्हा ते सत्तेत नव्हते पण आज ते सत्तेत आहेत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळी सत्ता त्यांच्याच हातात आहे ना. आज 250 आमदार आणि 300 खासदार. मग याची स्पष्ट भूमिका आम्ही पहिल्या दिवसापासून दिली. मी कालही बोललेले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मतावर ठाम आहे की ज्याला कोण आम्ही स्वतः पार्लमेंटमध्ये आरक्षणाबद्दल सगळ्यात जास्त बोलणारी खासदार सुप्रिया सुळे. त्यामुळे ह्या पूर्ण आरक्षणाच्या बाबतीत सरकार अतिशय असंवेदनशील आहे. या राज्याचे माननीय मुख्यमंत्री जेव्हा आपले हे होते विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांनी स्टेटमेंट केलं होतं. मला विनम्रपणे त्यांना त्या स्टेटमेंटची आठवण करून द्यायची, कारण का तेव्हा ते सत्तेत नव्हते पण आज ते सत्तेत आहेत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळी सत्ता त्यांच्याच हातात आहे ना. आज 250 आमदार आणि 300 खासदार.